8 लाख रुपये लॉस करून एक मुलगा मला भेटायला आलेला आणि तो 20-22 वर्षाचाच मुलगा होता. आणि त्याला मी विचारलं की बाबा 8 लाख रुपये तू कुठून उभे केलेले, तर बोलला इकडून तिकडून असेच त्यांनी व्याजाने पैसे सगळे ते उभे केलेले. आणि त्यांनी कुठची तरी वडापावची फ्रँचायझी सुरू केलेली आणि जवळपास 70,000 रुपये दलाली, 70,000 रुपये भाडं वगैरे असा मोठा त्यांनी सेटअप उभा केलेला आणि सगळा त्याचा त्याच्यामध्ये लॉस झाला. आणि जेव्हा मी त्याच्या दुकानावरती पण गेलो तर सगळ्यात मोठी गोष्ट की एकतर त्याच्या वडापावला पण चव नव्हती, म्हणजे त्यांनी कोणाची फ्रँचायझी घेतलेली, काय विचार केलेला त्याचं त्याला माहिती, प्लस त्याचं लोकेशन पण चुकलेलं. म्हणजे बऱ्याचदा लोक मराठी मुलं काय होतात की कुठची तरी रील बघून, कोणाचा तरी काहीतरी चांगलं बघून आपण धंद्यामध्ये पडतो. पण बेसिक गोष्टी असतात की बाबा लोकेशन कसं असलं पाहिजे, वडापावची प्राइसिंग काय असली पाहिजे, वडापावला टेस्ट कशी असली पाहिजे. म्हणजे तो 10 रुपयाला वडापाव विकत होता का, तर म्हणे आमच्या फ्रँचायझीत सांगितलं 10 रुपयाला वडापाव विकायचा आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्याचा लॉस होत गेला आणि 8 लाख लॉस करून तो बसलाय. आणि आता त्याच्यावरती अगदी आत्महत्या करायचे विचार त्याच्यामध्ये डोक्यामध्ये लागलेत 20-22 वर्षाच्या मुलामध्ये. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही 20-22 वर्षी असताना एवढी मोठी रिस्क घ्यायची गरज नाही. आयुष्य पडलंय तुम्हाला मोठं व्हायला, एकदम घाई करायला नाही पाहिजे की बाबा 2-4 लाखाचं सेटअप टाकलाय, हे केलंय ते केलंय. आधी समजून घ्या गोष्टी, आधी शिकायला जावा, आधी धंदा शिका आणि नंतर धंद्यामध्ये उतरा, मग तुमचा मार्ग अजून सोपा होत जाईल.